अरे हो, पण त्यानंतर तो लग्नासाठी तयारही झाला आणि आता 2 दिवसावर साखरपुडा आलाय. आता काय प्रॉब्लेम झालाय? तू माझं बोलणं शांतपणे ऐकून घे. दादा, जे काही असेल ते तू मला स्पष्टपणे सांगू शकतोस. आपण आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा थांबवूयात. काय? का पण? कारण आदित्यला साजिरीशी लग्न करायचं नाही. अरे काय बोलतोयस तू दादा? आदित्यने मला वचन दिलंय की सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल म्हणून. अहिल्या, लग्नाच्या बाबतीत आपण आपले विचार, आपले निर्णय मुलांवर लादू शकत नाही. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं असतं. हे बघ अहिल्या, समजून घे, हे लग्न होऊ शकत नाही कारण आदित्यचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. नाही नाही नाही, हे शक्य नाहीये. माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि मुळात जर त्याचं कुठल्या मुलीवर प्रेम असतं तर सगळ्यात आधी येऊन त्यांनी मला सांगितलं असतं. त्याने तुला खूप वेळा येऊन सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या सुनेबद्दलच्या अपेक्षा ऐकून तो आजवर तुझ्याशी काहीही बोलू शकला नाही. बरं ठीक आहे, कोण आहे कोणी मुलगी? अहिल्या, कधी कधी ना अनपेक्षित गोष्टी अचानक आपल्या समोर येतात, तर त्या आपल्याला शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. त्याला धीरानं सामोरं जायचं असतं. अहिल्या, आपल्या आदित्यचं पारूवर प्रेम आहे. दादा, तुझा पण गैरसमज झाला ना? सगळ्यांना असंच वाटतं आदित्य आणि पारूच्या मैत्रीकडे बघून की त्या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे. पण मी सांगते, ते दोघं खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत एकमेकांचे आणि त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असं काही येऊच शकत नाही, कारण आदित्य आणि पारूला त्या दोघांच्या मर्यादा माहिती आहेत. अगं, त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, म्हणूनच तर ते आजपर्यंत तुझ्याशी काही बोलू शकले नाहीत, तुझ्या विरोधात बोलू शकले नाहीत. अहिल्या, समजून घे. अगं, पण ते तरी कुठवर सहन करतील, कुठवर हे सगळं लपवून ठेवतील ग? हे बघ अहिल्या, मुलांनी विरोधात जाण्याआधी तू सावध हो. हवं तर तू आदित्य आणि पारूशी त्यांच्या नात्याबद्दल बोल आणि मग निर्णय घे. नाही उचलत आहेत फोन. प्रिया, दादाला काय झालंय? मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे काल त्याला असं का वाटलं असेल, असं का विचारलं असेल त्यांनी? म्हणजे आदित्य आणि पारू हे इतके चांगले मित्र आहेत, तरीही त्यांच्यात काहीतरी आहे असा गैरसमज का झाला असेल दादाचा? आणि अजूनही त्याच्या डोक्यातनं तो विचार गेला नाहीये का? म्हणूनच कदाचित चहाला नाही आला तो. मी मगाशी त्याच्या खोलीतही जाऊन आले, तिथेही नव्हता. कुठे गेलाय काय माहिती. या, तुझं काही बोलणं झालं का दादाशी? नाही आई, माझ्या आबांशी सकाळपासून भेटच नाही झाली. मला काहीच माहित नाहीये. आता मला दादाचीच काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे त्याचा गैरसमज दूर झाला आणि म्हणून तो न सांगता निघून तर नाही ना गेला? पुन्हा एकदा त्याला फोन लावून बघ. हो हो, मी लावते. काय झालं? नाही उचलत आहेत फोन. मला कुठं आणलंय तुम्ही? मला बांधून कशा करता ठेवलंय? मी काय केलंय मला सांगा ना.
का रे तू इथे का अडकलास माहितीये का तुला? का 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 तुझ्या पोरीमुळे. हा तिचे गुण आहेत ना म्हणून तिला इथे पकडून ठेवलंय. काय रे? नाही नाही, माझी पोरगी फार चांगली आहे. ती कुणाबद्दल वाईट विचार नाही करू शकत. लय गुणाची आहे माझी पोर, लय गुणाची. गुणाची आहे. माझ्यासोबत लगीन लावतो. हा तिची पोर गुणाची आहे म्हणून सांगतोय. हा? इथे ऐकायला आलोय का तुझं गुणगान? हा? ए पिट्या तोंड बंद कर. नाही अरे तोंड बंद कर. नाही, माझं ऐका, मला सोडा. अहो, माझं ऐका, मला जाऊ द्या. माझी पोरगी. आदित्य, हे बघ, मी तुला आवडतो तसा शिरा बनवलाय. घे, खाऊन घे. सर्जरी ऐक ना, माझा आत्ता अजिबात मूड नाहीये. तू तू प्लीज जा इथं, प्लीज जा. आदित्य, अरे काय झालंय तुला? का वागतोयस तू असं? सांग ना. आधी तू लग्नाला नकार देत होतास, मग होकार दिलास. आणि काल काल ते सयाजी काका तुझ्या आणि पारू बद्दल जे बोलत होते ते. आदित्य सांग ना मला, काय प्रकार आहे हा सगळा? सांग मला प्लीज, तुझ्यात आणि पारूत काही आहे का? आम्ही प्रेम करतो एकमेकांवर. आदित्य, स्टॉप इट. मस्करी करायची एक लिमिट असते. अरे अरे किती छळशील मला. हा, हे बघ, मला माहितीये तू आणि पारू फक्त चांगले मित्र आहात. तुमच्यात असं काही नातं असणं पॉसिबलच नाहीये. काय मॅडम, काय चाललंय? बघा ना, आदित्य माझी मस्करी करतोय. कसली मस्करी? तो मला म्हणत होता की त्याला गोडाचा नाही मिठाचा शिरा आवडतो. काय रे आदित्य, काय मस्करी करतोयस तिची? बघा ना. बरं, पटकन आवरून घे. तिने आणलेला शिरा खा. तुला ऑफिसला जायचंय. ठीक आहे, चल सायजिरी. खाऊन घे. भारू, काय झालंय तुला? का अशी वागतेस?